साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। जिल्ह्यातील मतदान केंद्रावर आरोग्याच्या सुविधा, तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर जबाबदारी, आरोग्य यंत्रणा अलर्ट। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने सोलापूर व माढा लोकसभासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सहकार्याने व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एकूण 1617 मतदान केंद्रांमध्ये जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य आरोग्य विभागाकडून मतदारांना जास्तीत जास्त मतदान करता यावे यासाठी मतदाराच्या आरोग्याची काळजी घेतलेली आहे। ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात लोकसभा निवडणूक होत आहे। वाढत्या उष्माचा खबरदारी म्हणून मतदारांची काळजी घेण्यासाठी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत। तसेच पुरेसा औषधाचे किट ही केंद्रावर ठेवण्यात येणार असून त्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर देण्यात आली आहे। ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात निवडणूक प्रक्रिया होत आहे। सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होत आहे। जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदारासाठी अत्यावश्यक व त्या प्राथमिक उपचारासाठी औषध किट व व्हीलचेअर सुविधा उपलब्ध करण्याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने पंचायत समित्याचे सर्व तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। सर्व मतदान केंद्रावर 1 आशा व 5 मतदान केंद्रापाठीमागे 1 आरोग्य कर्मचारी व समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांना पुरेशा औषध किटसह मतदाना दिवशी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून मतदान पूर्ण होईपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सध्या दिवसेंदिवस कडक उन्हाळा जाणवू लागला आहे, त्यामुळे उष्माघाताचा त्रास नागरिकांना जाणवू लागला आहे। मतदारासह मतदान प्रक्रियेत राबणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे।